नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण ख्रिसमस स्पेशल प्लम केक तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे ऑरेंज ज्यूस घेतलेले आहे। आता आपण ऑरेंज ज्यूसमध्ये काही ड्रायफ्रूट टाकून घेऊया। ड्रायफ्रूटमध्ये मी बारीक कट करून घेतलेले बदाम, काजू, बेदाणे, काळे बेदाणे, पिवळे बेदाणे, अक्रोड, पिस्ता हे सर्व आपण ऑरेंज ज्यूसमध्ये टाकून घेऊया। आणि त्याचबरोबर आपण काही टूटी फ्रूटी देखील ऑरेंज ज्यूसमध्ये टाकून घेणार आहोत आणि 1 तासासाठी आपण झाकण ठेवून हे बाजूला ठेवणार आहोत। आता आपण कॅरमल तयार करायला घेऊया। कॅरमल तयार करण्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून, पाणी बिलकुल टाकायचे नाहीये, असेच आपण कॅरमल तयार करून घेणार आहोत। छान असं आपलं कॅरमल तयार झालं की त्याच्यामध्ये आपण पाव वाटी पाणी टाकून घेऊया। पाणी टाकताना काळजीपूर्वक टाका, कारण की कॅरमलमध्ये पाणी टाकताना ते अंगावर उडलं जाईल। आपलं कॅरमल तयार झालेलं आहे। आता आपण हे थंड करायला ठेवूया। तोपर्यंत आपण आता एक भांडं प्रीहीट करायला ठेवणार आहोत। मी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून त्याच्यावर एक भांडे ठेवून रिंग टाकून घेतलेली आहे आणि आता झाकण ठेवून आपण हे प्रीहीट करायला ठेवूया। आता मी केकच्या टिनला तेल लावून अर्धा चमचा मैदा टाकून आपण हे केक टिन मैद्याने कोट करून घेणार आहोत। आपला केक टिन कोट झालेला आहे। आता आपण हा बाजूला ठेवून घेऊया। आता आपण केकची तयारी करून घेणार आहोत। मी इथं पाव वाटी तेल आणि पाव वाटी दूध टाकून त्यामध्ये 4 ते 5 व्हॅनिला इसेन्सचे थेंब टाकून घेऊया आणि हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत। आणि आता बाउलवर मी एक चाळण ठेवून त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा आणि एक 10 रुपयाचे मी इथे मिल्क पावडरचे पॅकेट टाकून घेणार आहे। प्लम केकमध्ये थोडे खडे मसाल्यांची फ्लेवर असते, त्यासाठी मी इथे 1 दालचिनीचा तुकडा, 2 विलायची आणि 2 लवंग ह्याची पूड करून घेतलेली आहे। ही पूड देखील आपण टाकून घेऊया आणि हे सर्व चाळणीने चाळल्यामुळे आपला केक छान असा जाळीदार होतो। आपण हे सर्व 1-2 मिनिटं एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपले थंड झालेले कॅरमल टाकून घेणार आहोत। कॅरमल टाकून झाले की आपण हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया। आणि आता 1 तास झालेला आहे। आपले ड्रायफ्रूट छान असे ऑरेंज ज्यूसमध्ये भिजले गेलेले आहेत। आपण ते केकच्या बॅटरमध्ये टाकून घेणार आहोत। जेवढे जास्त ड्रायफ्रूट आपल्या ऑरेंज ज्यूसमध्ये भिजतील तेवढे आपला केक छान असा टेस्टी होतो। आता सर्व ड्रायफ्रूट टाकून आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर आपल्याला पटपट अशी पुढची प्रोसिजर करायला लागते। आता मी इथे 2 चमचे कोको पावडर टाकून घेतलेली आहे। 1 टेबलस्पून बेकिंग पावडर टाकणार आहे। बेकिंग पावडरमुळे आपला केक छान असा स्पॉन्जी होतो। एकदम प्लेन चमचा करून घेतलेला आहे मी बोटाने आणि 1/2 टेबलस्पून मी इथं बेकिंग सोडा टाकणार आहे। हा देखील चमचा मी बोटाने प्लेन करून घेतलेला आहे आणि चिमूटभर मीठ टाकून
आपण आता हा सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट होण्यासाठी मी त्याच्यावर 1 टेबलस्पून दूध टाकून घेणार आहे आणि हे सर्व एकजीव करून घेणार आहे। एक 2 मिनिटं आपण व्यवस्थित असं सोडा आणि बेकिंग पावडर बॅटरमध्ये मिक्स केलं की आपण लगेचच केक टिनमध्ये हे टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपलं बॅटर जास्त पातळ नाहीये आणि जास्त घट्टही नाहीये। आणि आता आपण थोडासा केक टिन टॅप करून घेऊया आणि त्यानंतर आपलं भांडं प्रीहीट झालेलं आहे। आपण त्याच्यामध्ये हे केक टिन ठेवून एक 15 मिनिटं मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे, कारण की आपण वरनं ड्रायफ्रूट टाकलेले नाही आहेत। केक जसा जसा फुगेल तसे सगळे ड्रायफ्रूट आत जातात, त्याच्यामुळे मी 15 मिनिटं हा केक बेक करून घेणार आहे। 15 मिनिटानंतर आपण आता ह्याच्यावर ड्रायफ्रूट टाकून घेऊया। मी इथं काही टूटी फ्रूटी, काजू आणि काळे बेदाणे टाकून घेतलेले आहेत आणि पुन्हा एक झाकण ठेवून 25 मिनिटं आपण हा केक बेक करून घेणार आहोत। 25 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला कलर केकचा किती सुंदर आलेला आहे आणि आता आपण तो शिजला की नाही चेक करूया। अगोदर मी मधोमध चेक करणार आहे। आपला केक एकदम सुरेख क्लीन आलेली आहे, आपला केक शिजलेला आहे आणि आता कढईने चेक करते। कढईने देखील आपली सुरी क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक बेक झालेला आहे। आता आपण हा पूर्णपणे थंड करून घेऊया। एक अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता त्याच्या कडा सैल झालेल्या आहेत, तरी देखील मी एकदा सुरीने त्याच्या कडा सैल करून घेते आणि त्यानंतर आपण त्याला डिमोल्ड करून घेऊया। सुंदर असा आपला केक झालेला आहे, तुम्ही बघू शकता। एकदम स्पॉन्जी आणि असा लुसलुशीत आपला केक झालेला आहे। आता मी ह्या केकला कट करून दाखवते। तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या केकला जाळी पडलेली आहे आणि एकदम स्पंजी झालेला आहे। अशा पद्धतीने आपला प्लम केक तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।